नाहीये आणि आज तो योग आलाय, सुवर्ण योग आलाय असंच मी म्हणेन. बट टार्गेट फार मोठा 92चा चेस कंप्लीट करायचा असेल टीम हायवे देवा. आता सुरुवात करा या दुसऱ्या सत्राला. स्ट्रायकिंग एंडवरती सहयोग काबूकर असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला परिषद आणि फर्स्ट ओव्हर बॉलर तयार होत आहेत. पियुष पियुष म्हात्रे. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. फर्स्ट ओव्हर पियुष म्हात्रे बॉलिंग मार्कवरती आणि समोर सहयोग काबूकर. आणि फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर लॉंग ऑन ठेवण्यात आला आहे. त्याचप्रकारे डीप मिड विकेट आहे. इनफिल्डमध्ये सिद्धेश पाहायला मिळतो आपल्याला आणि त्याचप्रकारे मिड ऑफला हर्ष. कव्हर एक्स्ट्रा कव्हर. पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ पडल्यानंतर बॉल राईज झाला. व्हाईट बॉलनं या इनिंगला सुरुवात. 1/4 ओव्हरचा देखील इशारा येतो. मागील सीझनमध्ये आपण खरं तर IPLमध्ये ते पाहिलं होतं की 2 बाउन्सर अलाउड होते. बट इंटरनॅशनल क्रिकेटनुसार विचार केला तर अजूनही एकच बाउन्सर अलाउड आहे आणि तो एक बाउन्सर आता झाला. यात नंतर कदाचित बाउन्सर जर आला तर नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. व्हाईट बॉल एक्स्ट्राने सुरुवात दरम्यान या इनिंगला. नेक्स्ट बॉल आता पुल करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. येतो डॉट आणि लाईन चांगली होती आणि बॉल तितकाही राईज नाही झाला. ते अंपायर्सने ओळखलं. डॉट बॉल दरम्यान येतोय. 92 चेस करायचे आहेत प्रत्येकी ओव्हर मागे. ऑलमोस्ट जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 18.5 रन पर ओव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी अगदी पहिल्या बॉलपासून मोठे फटके हवेत. उडवलाय फटका समोरच्या दिशेने. आता फिल्डर वळतात बट फक्त पाहतच राहतील. बॉल थेट जाईल लॉंग ऑफचा वरनं. पकला तडाका सहयोग काबूकरचा वाटमधनं. षटकार. षटकार येतोय आणि खरं तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही वयाला महत्त्व नसतं, तुमच्या कार्यांना महत्त्व असतं. आज वयाच्या 37व्या वर्षी विराट कोहली पुन्हा एकदा ODI रँकिंगमध्ये नंबर 1ला आलेत आणि हाच माइलस्टोन त्यांनी सेट केला आहे. कारण मला आठवतं जेव्हा सर सचिन रमेश तेंडुलकर देखील 37व्या वर्षामध्ये होते तेव्हाही त्यांचा खेळ चांगला होता आणि आज तोच भारतीय क्रिकेटचा जो वारसा अगदी 37व्या वर्षी ODI रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा एकदा क्रमांक 1 वरती आलेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लन. पुलचा फटका खेळायचा होता बट कुठेतरी ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पडल्यानंतर बॉल अगदी बॉडी लाईनला आला आणि तिथनं पुलचा फटका खेळणं इतकं सोपं जात नाही. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट देखील नाही आहे. येतोय डॉट आणि एक एक निर्धाव चेंडू या मॅचमध्ये सध्या सगळीला टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवेला मॅचमध्ये पुढे घेऊन चालला. विजयाच्या दिशेने घेऊन चालला कारण 92 चेस करायचे आहेत. एक एक बॉल महत्त्वाचा आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 2 डॉट बॉल आलेत. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका आला आणि पॉवरफुल देखील. षटकार. आणि बच्चा पार्टी देखील आली आहे मॅच पाहण्याकरिता. छोटे छोटे पांडवाज देखील आलेत. सध्या सगळीला तेही आनंद घेतात या सामन्याचा आणि कदाचित ते वडनगर टीमचे समर्थक असावे असंच मला वाटतंय. कारण षटकार जेव्हा आला तसा त्यांचा आवाज आला. हा यस आज मकर संक्रांतीची सुट्टी त्यांना देखील असेल आणि सुट्टीचा आनंद घेण्याकरिता ते ही स्पर्धा पाहण्याकरिता आलेत. तुम्हा सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. बॉल हवेमध्ये आगे आणि आता नुकताच तो फिल्डर इनफिल्डमध्ये घेतलाय आणि त्याचा फायदा घेतला बॅटर सहयोग काबूकरचा बॅटमधनं. चौकार. 18.5 रन पर ओव्हरचा आपण उल्लेख करत होतो आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. सुरुवात जशी हवी होती तशी सुरुवात तर झालेली आहे.
आता हा बॉल शेवटच्या मोमेंटला बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट पॉईंटला बॉल फील्ड होतो. फर्स्ट ओव्हरमध्ये 18 धावा बनवण्यात आल्या आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळही समाप्त. येत्या 4 ओव्हरमध्ये अजूनही हा सामना जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर करायचं आहे टीम वडूनवगरला 74 आणखीन करायचं. 74 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे त्या 4 ओव्हरमध्ये. चार ओव्हरमध्ये 74 करायचं. परेश काबूकरांचा बॅटिंगचा मी उल्लेख केला की त्यांची बॅटिंग आम्ही कधी पाकली नाहीये प्रत्यक्षात. आज तो योग आला, बट आता योग असा की त्यांच्याकडे स्ट्राईकही येत नाहीये, ही देखील गोष्ट लागली. ते नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभे आहेत. पण या क्षणात तेही म्हणत असतील की स्ट्राईक माझ्याकडे आली किंवा अथवा नाही आली, दुसऱ्या एंडला जोही उभा असेल त्याचा बॅटमधनं मोठे फटके आले पाहिजेत. हाच माइंडसेट त्यांचाही असेल, कारण कोणता खेळाडू कधी स्वतःसाठी नाही खेळत, तो आपल्या टीमच्या विजयासाठी खेळतो. आणि विजयाचाच उद्देश या दोन्ही बॅटर्सच्या माइंडमध्ये आहे. पण कार्य इतकंही सोपं नाही आहे. आता उर्वरित 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्याकरिता 74 करायचा आणि टीम हायवे दिवे वेळ जास्त चालला आहे. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, यात नंतर देखील 3 मॅचेस आम्हाला खेळवायच्यात, सो थोडं फास्ट खेळा. हर्ष भोईर या दुसऱ्या षटकामध्ये आणि या बॉलिंग युनिट मधला हा महत्वाचा घटक. जबरदस्त लपत्याम बॉलर. समोर सहयोग काबूकर ज्याने सुरुवात चांगली मिळवून दिलेली आहे. टीम हायवे दिवा मित्रांनो वेळ जास्त चाललाय, सुरुवात करा दुसऱ्या षटकाला. लपता द विकेट. पहिलाच बॉल वाईड यॉर्करने सुरुवात, डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची. आणि हेच तर हवंय टीम दिवाला, कारण एक एक निर्धाव चेंडू देखील त्यांना या मॅचमध्ये पुढे नेणार आहे. कारण रिक्वायर रेट जर आपण पाहिला तर आता 19 रन पर ओव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येकी ओव्हर मागे मोठे फटके येणं हे महत्त्वाचंच राखलंय. कारण आता 23 चेंडू राखलेत आणि 23 मध्ये 74 अजूनही करायचे आहेत. बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका, चांगला फटका, लॉंग लेगला फिल्डर नाहीये, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. आणि स्कोर काढता 4चा साग्याने 22 ऑन द बोर्ड. आणि असे भरपूर सारे फटके हवे आहेत. दुसरं षटक आणि हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे, बिकॉज 3 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्ले. नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने फ्रंट फुट वरनं पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. आता लहान मुलं देखील एन्जॉय करतात. वा, जरा कॅमेरामॅन वेळ असेल तर जेव्हा एखादी बाउंड्री येईल तेव्हा त्यांचा वरती कॅमेरा मारा, कारण ते वडूनवगरचे समर्थक आहेत आणि इतका चिमुकला की रॅलिंग मधनं देखील आरपार झाला. षटकार येतो. स्कोर कार्ड आता 28. अरे लहानपणी खरं तर आपल्या गावच्या टीमची मॅच पाहण्याचा आनंद आणि तो वेगळाच असतो, एक्साइटमेंट असते. कारण फार कमी वेळ लहानपणी असं मिळत असतं की आपण जाऊन आपल्या टीमला सपोर्ट करावा. आता बॅक ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, येतोय डॉट, निर्धाव चेंडू येतो. कारण शालेय जीवनामध्ये असताना खरं तर ग्रामीण क्रिकेट पाहायला जाणं किंवा आपल्या टीमला सपोर्ट करायला जाणं हे जो पण असतं. सुट्टीचा दिवस असेल तर गोष्ट वेगळी आहे, आणि हा सुट्टीचाच दिवस आहे. फुल लेंथ आगे, बॉटम हँड साथीचे चांगला वापर केला फटक्या मागे. आता फिल्डर येतात काऊ फेसला, बॉल फील्ड होतोय, मिळेल सिंगल. आणि अखेर आता परेश काबूकर स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे या सिंगलचा साखियाने 29 ऑन द बोर्ड. आणि अजूनही या ओव्हरमध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे, पण मोठा फटका इथे हवा आहे. कारण रिक्वायर्ड ज्याप्रमाणे त्या प्रकारे जर खेळायचे तर इथे मोठा फटका हवा आहे.
बॅकफूटवरती जाऊन काढायचं होतं. प्लॅन मेस येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 षटकांसाठी 2 षटकांचा अखेरता 92च्या चेजमध्ये 29 विदाउट लॉस टीम वडनवगर. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर खेळ बाकी आहे येत्या 3 षटकांच्या मॅचमध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही करायचं आहेत रन्स 63. चला फिल्डिंग सेट करा. 3rd ओव्हरला सुरुवात करा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा चर्चा करा. चला टीम हवे दिवा प्लीज फिल्डिंग सेट करा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच डिस्कशन करा. 3रा षटक आणि 3ऱ्या षटकामध्ये आता बॉलर तयार होतोय. प्रितेश पाटील आज बॅटिंगमध्ये त्याने आजचा दिवस गाजवला. कारण या स्पर्धेमधलं 4थं अर्धशतक प्रितेश पाटीलचा बॅटमधनं आलं आणि तोच प्रितेश पाटील आता बॉलिंग मार्कवरती तयार होतं. समोर स्ट्रायकिंग एंडवरती सहयोग काबूकर असेल. 18 मध्ये अजूनही जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं 63 करायचं म्हणजे रिक्वायर रेट जर आपण पाहिलं तर एक्झॅक्ट 21 रन पर ओव्हर. प्रत्येकी ओव्हर मागे 3 ते 4 फटके हवेत टीम वडनवगरला. 3रं षटक प्रितेश पाटील तयार होतं. यष्टांचा मागे सिद्धेश पाटील आहे म्हणजे काही गप्पा गोष्टी बॅटर सोबत नक्कीच सुरू असतील. स्टंप माईक असता तर ग्रामीण क्रिकेटमध्ये फार मजा आली असते. पहिलाच बॉल प्रितेशचा हवेमध्ये फिल्डर लॉंग ऑफचे येतात. कॅच झाली आहे ड्रॉप आणि बॉलही निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. चौकार येतोय. 4 धावेंचा सहाय्याने टीम टोटल आता 33 ऑन द बोर्ड. आणि सहयोग चांगली बॅटिंग करतोय आणि चिमुकले देखील सातत्याने त्याला कॅश प्राइजही देतात. आणि त्या बिचाऱ्याची भरपूर कसरत कधीपासून सुरू आहे. जसा मोठा फटका येतो तसा तो धावत बॅटरकडे जातोय, त्याला बक्षीस देतो आणि रिटर्न येतोय. चौकार येईल पण या क्षणाला टीम दिवाला या गोष्टीचा विचार करावा लागेल की सामना पूर्णपणे अजून संपलेला नाहीये. चेंडू बाकी तिथे 17 आणि 17 मध्ये 59 आणि या क्रीडांगणावरती हे डेफिनेटली पॉसिबल आहे. आणि सहयोग काबूकर त्या प्रकारे बॅटिंगही करतोय. नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सावरनं काबूकरने आणि खिरेक मारलाय. षटकार 6. छोटू डॉन संध्याकाळसाठी काही ठेवा, चॉकलेट खायला लागतील ना. षटकार येतोय आणि वा, कॅमेरामॅनने हे कव्हर केलं असतं तर प्रेक्षकांना देखील युट्यूबवरती ऑनलाईन हे पाहायला मिळालं असतं. खरं तर या मॅच मध्ये कोण खुश आहे कोण दुःखी आहे ते तर माहिती नाही, पण ते चिमुकले फार खुश दिसतात. षटकार येतो. स्कोरकार्ड आता 39 ऑन द बोर्ड. आणि सहयोग काबूकर या बॅटरची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी, कारण 92च्या चेजमध्ये अजूनही फाईट सुरू आहे. पुलचा फटका आला, बॉल हवेमध्ये आगे. आता फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट. सहयोग काबूकर चांगली बॅटिंग करत होते पण ही महत्वाची विकेट मिळवली प्रितेशने. झटका लागला, हा पकला. आणि 38 धावेंची एक जबरदस्त खेळी साकारली सहयोग काबूकरने. वेल प्लेड सहयोग. जबरदस्त त्याची बॅटिंग लागली आणि त्याच्याच इनिंगमुळे अजूनही हा सामना जिवंत आहे वडनवगरसाठी. कारण समीकरणाचा जर आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 आलेले आहेत. 59 हवे होत्या, 10 आलेल्या आहेत म्हणजे आता जिंकण्याकरिता 49 अजूनही हव्या आहेत.
माफी असू द्या 63 हव्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आता 10 आलेल्या आहेत म्हणजे आता 53 धावांची आवश्यकता. येत्या क्षणी भगतने देखील उडवला बॉल हवेमध्ये फिल्डर येत आहेत कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता या ओव्हरमध्ये प्रितेशसाठी आणि प्रितेश आज कुठे काही रॉंग करणार आहे कारण बॅटिंग करत असताना अर्धशतक आणि त्यानंतर ही दुसरी सफलता प्रितेश पाटीलसाठी. नवीन फलंदाज आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता विनीत जोशी आता येतोय. आता समीकरण या मॅच मध्ये जास्त उघड झालंय वडूनवगरसाठी कारण आता चेंडू शिल्लक येते 14 आणि 14 मध्ये करायचं आहेत आणखीन जिंकण्याकरिता 53. 14 मध्ये 53 करायचं आहेत आणि खरं तर अजूनही पॉसिबल आहे बट दोन महत्वाचे विकेट. हॅट्रिक बॉल हॅट्रिक बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस येतो डॉट. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण 4 अर्धशतक पागले आणि एकच गोष्ट पाहायला मिळाली नाही या स्पर्धेमध्ये ती म्हणजे विकेट हॅट्रिक. सिक्सर आज एक विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली याच मॅचमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये कंप्लीट झाली. येस तेव्हा आम्ही कॉम्बॉक्समध्ये नव्हतो तेव्हा आमचा लंच ब्रेक सुरू होता. हरकत नाही आहे. अंकुश पाटील यांनी पहिलं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. बॅट्सचा टोएंडला बॉल लागला ती मिड विकेटला फिल्डर आता येतात बॉल फील्ड होतो. या मॅचमध्ये जो जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये क्वार्टर फायनल मॅचमध्ये टीम जयदुर्गा सुरे बी सोबत खेळणार आहे. सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड आता पुढे जातो या सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता 4-0 40 धावा स्कोर कार्ड वरती आणि आता चेंडू बाकी आहेत येते 12 आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता स्टील करायचा आहेत 52. 52 धावांची आणखीन आवश्यकता आहे आणि बॉलर तयार होतात या 4th ओव्हरमध्ये. हर्ष भोईर दरम्यान तयार होतो या 4th ओव्हरमध्ये. रिक्वायर रेट आता 26 वरती जाऊन पोहोचला आणि आता पुढील प्रवास फार जास्तच अवघड झाला टीम वडूनवगरसाठी. 12 मध्ये करायचं 52. हर्ष भोईर या 4th ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल प्ले अँड मिस कटरचा वापर करत तर केला हर्षने इथे कारण त्यालाही ठाऊक आहे की बॅटर ऑलरेडी स्कोर कार्डच्या प्रेशरमध्ये आहे आणि अशा क्षणाला जर आपण पेस कमी केला तर मोठे फटके खेळणं आणखीन अवघड होऊ शकतं आणि तेच पाहायला आम्हाला पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेतो ऑफ कटर टाकला होता. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची तो करतोय. आता टास्क डिफिकल्ट फार जास्त ऑलरेडी आहे कारण आता 11 मध्ये 52 राखल्या. नेक्स्ट बॉल फिरलाय आणि त्यासोबत बॅटरही फिरलाय आणि बॉलला पाठवलंय काऊ फेसचा वर्ण पुलचा हा पॉवरफुल फटका षटकार. बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती आणि फार मागे हा बॉल टाकला आणि कटर होता बट लेंथ खराब होती असंच मी म्हणेन. षटकार येतोय आता वाईड यॉर्कर. आता अतिरिक्त गतीने हा बॉल टाकला येतोय डॉट आणि आता समीकरण राखलं 9 मध्ये आता करायचं 46 आणि होनेस्टली या मॅचमध्ये नव्हे तर हा सामना पूर्णपणे खिशामध्ये आहे टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिव्याचा कारण 9 मध्ये 46 आता राखलेल्या आहेत. बॅक ऑफ लेंथ एज लागली आहे बॉल मागे चालला शॉर्ट थर्डला मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या जोरावरती बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे 4. चौकार येतोय. परेश काबूकर किती बॉल खेळलं फक्त एकच. प्रेक्षक नाराज आहेत कारण परेश काबूकर हे जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती हवे होते प्रेक्षकांना. बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका बॉल हवेमध्ये आगे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आलेत बट कॅच पकडता आली नाहीये आणि बॉलही निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर 4.
जर पहिलं सत्र असतं ना तर कुठेतरी आपण म्हणू शकत असतो की बॅटिंग चांगली सुरू आहे, कारण स्कोर कार्ड 54 आहे आणि फोर्थ ओव्हरमध्ये अजून एक बॉल बाकी आहे. बट ही दुसरी इनिंग आहे आणि आता 7 चेंडू लागलेत आणि 7 मध्ये करायच्यात 38. 7 मध्ये 38 करायच्यात. फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंगचा हाच डिफरन्स असतो की दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर एक टीम म्हणून, एक बॅटिंग टीम म्हणून तुम्हाला ठाऊक असतं की एक्झॅक्टली टार्गेट काय, आपल्याला कुठे पोहोचायचं. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. आणि टार्गेट जेव्हा आपल्याला माहिती असतो ना तेव्हा आपल्याला त्याच प्रकारे खेळणंही महत्त्वाचं राहतं. बट जेव्हा आपण परिस्थितीप्रमाणे नव्हे परिस्थिती विपरीत खेळतो ना तेव्हा रिझल्टही विपरीतच मिळतो. आणि तेच झालं या मॅचमध्ये टीम वडूनगर सोबत. कारण परिस्थितीची डिमांड होती अगदी पहिल्या षटकापासून प्रत्येक ओव्हर मागे 3 ते 4 मोठे फटके, पण ते झालं नाहीये. आता ही स्लाइस बॉल दरम्यान आता पॉईंटकडे चाललाय, बॉल फील्ड होतोय, मिळेल सिंगल, खेळ समाप्त. 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हर्स अखेरता स्कोर कार्ड आहे 56 आणि येते 6 चेंडू आणि 6 मध्ये आता करायचा आहे 36. 6 मध्ये आता 36 करायचं आहे. आज जयदुर्गा सुरे बीचचा देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि खरं तर एक गोष्ट आज फार चांगली पाहायला मिळाली आणि खरं तर ते चेंजेस त्यांनी कधी केले याची माहिती माझ्यापर्यंत नाही आहे. बट तो चेंज मी पाहिला की रोनक ओपनिंगसाठी आला आणि हा निर्णय फार चांगला आहे. तेव्हाही मी उल्लेख केला की टीममध्ये जे आपले प्रमुख बॅटर आहेत. 6 मध्ये करायचे 36 आणि बॉलर तयार होतोय रितेश. लास्ट ओव्हर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे विनीत जोशी. 6-36चं समीकरण, कारण 5 ओव्हरमध्ये 92 म्हटलं तर माउंट एव्हरेस्ट चढण्यासारखी ती गोष्ट झाली. आणि ते करत असताना एखादं जरी षटक शांत गेलं तर त्यात नंतर अवघड आहे. आणि तेच झालंय. आता चिमुकले देखील निराश पावलांनी घरच्या दिशेने चाललेत आता असंच वाटतंय. लास्ट ओव्हर 6 मध्ये आता 36. रितेश. पहिलाच बॉल फुल टॉस, बट त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. कॅच पकडण्यात आलेली आहे आणि बॅटर धावतात, आणखीन कॅच कंप्लीट झाली आणि अंपायर रिव्ह्यूची मागणी निर्माण करण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल. पाटील सर, अंपायर रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे विकेट मिळेल. केवल पाटील आता बॅटिंग करण्याकरिता येतात. बट या विकेटने ऑलमोस्ट हे क्लिअर केलं की डेफिनेटली या मॅचमध्ये टीम हायवे दिवेस आपल्याला पुढे जाताना दिसणार आहे. कारण 5 मध्ये आता 36 राहिल्या तर कॅल्क्युलेशन नुसार देखील पॉसिबल नाही आहे. अजिंक्य दादा पाटील उपस्थित झालेले आहेत, मी त्यांना विनंती करतो आपण या माणसावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 5 मध्ये आता करायचे 36 आणि बॅटर आता आलेत केवल पाटील. आणि या मॅचमध्ये फक्त आता औपचारिकता बाकी राखलेल्या आहेत. 5 मध्ये 36 करायचं आहेत. केवलसाठी देखील फुल टॉस, ऑन साइडला फटका, बॉल थेट जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. षटकार. जबरदस्त फटका तिथे आला फुल टॉस बॉलवरती. पण या ज्या रन्स येतात त्या सध्याच्या घडीला फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकतात, त्या व्यतिरिक्त काही होणार नाहीये.
चला बॉल जर सापडत नसेल तर दुसरा बॉल घ्या आणि मॅचला सुरुवात करा. कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. यात नंतर देखील 3 सामने आहेत. त्या 3 सामन्यांमध्ये एक क्वार्टर फायनल, एक सेमी फायनल आणि एक फायनल असे 3 सामने यात नंतर आहेत. सूर्य बी टीमचे कॅप्टन ऑलरेडी आहेत मंचावरती. अतुल पाटील आहेत. ऋणक आपणच जायचंय अतुल दादानी सांगितलंय. षटकार येतोय आता 4 मध्ये करायचं 30. आणि आता चेंडू बाकी आहेत या मॅच मध्ये फक्त 3 बाकी आहेत. ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला फिल्डर बॉल फील्ड करतात. आणि आता खेळ बाकी आहे फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरेख बी टीमचा कॅप्टन आपण यायचं. नेक्स्ट बॉल लो बॉल फुल टॉस स्वीपचा फटका दरम्यान येतोय. फिल्डर उपस्थित आहे डीप मिड विकेटला. बॉल फुल करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल. आणि शेवटचा एक चेंडू बाकी आहे या मॅच मध्ये. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवस या मॅच मध्ये. आणि त्याच जोरावरती अगदी सहजरित्या या मॅच मध्ये ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. आणि पहिलं सत्र 91 बनवला. कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये जो खेळ रागला तो फार जास्तच डॉमिनेटिंग रागला. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे टीम. चला फर्स्ट ऑफ ऑल कॅप्टन टॉस साठी आपण पोहोचा. टॉस आपण करणार आहोत आणि मंचावर टॉस करण्याकरिता मी विनंती करतो सर्वांनी. राकेश दादा पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. मी दादांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आणि तसेच वडूनगर टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे लवकर. राकेश दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करीत आहोत. कॉइन विषयी दोन्ही टीमचा आपल्याला माहिती आहे. कॉल कोण करतो ते सांगा. सुरेश बी टीमचा कॉल असेल. आर्य आणि शौर्य एंटरप्राइजेस असा कॉल होता बट भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे असं आलं. टॉस दिवे टीमने जिंकला. मित्रा फक्त निर्णय सांगायचा. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम दिवाने आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. राकेश दादांना देखील विनंती असेल आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आणि प्लेअर ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाहीये. बॉलिंग करत असताना 2 विकेट आणि या स्पर्धेमधलं चौथं अर्धशतक ज्याने बनवलं तोच प्रितेश पाटील ठरला प्लेअर ऑफ द मॅच. टॉस विनिंग कॅप्टनसाठी केक आहे आणि तो केक पोचवलाही जातोय. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया प्रितेशला. शेख प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. सर्वप्रथम राकेश दादा पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभस्य ट्रॉफी आपण द्यायची आहे.
दादांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जात आहे आणि त्यानंतर दादांच्या शुभ हस्ते आपण पेस्ट्री देत आहोत आणि त्यानंतर आशु दादांच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट देणार आहोत. आशु दादांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा टी शर्ट दिला जातो. वेल प्लेट प्रितेश, चौथा अर्धशतक प्रितेशनं बनवलं आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छाही असतील. क्वार्टर फायनल मॅच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयदुर्गा सुरे बी आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम एकविरा स्पोर्ट्स. हाय विदिवे आणि सामन्याला जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा करू. याबद्दल जोडले जातील पुन्हा एकदा कॉम्बॉक्समधनं सुभाषजी धुमाल सर. धन्यवाद. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला खास विशेष सहकार्य जर आपल्याला आहे. आपण पाहतो ऑल ट्रॉफीज जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत उद्योगपती डुंगे सचिन नामदेव भगत साहेबांच्या माध्यमातून त्याचा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. फर्स्ट प्राईज आम्हाला स्पॉन्सर केले गेले माजी सरपंच डुंगे निलेश तुकाराम भगत साहेबांनी त्यांचे एक विशेष धन्यवाद. सेकंड प्राईज आम्हाला स्पॉन्सर केले गेले अध्यक्ष युवासेना तालुका गट प्रमुख डुंगे आदेश वसंत पाटील साहेबांनी त्यांचे एक विशेष धन्यवाद. थर्ड प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलेले सर्व शंकर नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांचं एक विषय देण्यात मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय जे आम्हाला होस्ट फॉर्माचे ऑनर दत्त वसंत भगत साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचं एक विषय देण्यात. मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला उद्योगपती डुंगे चंद्रकांत हिंदरशेठ भगत साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचं एक विषय धन्यवाद. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय जे आम्हाला उद्योगपती कालवार अजिंक्य रमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले त्यांचं एक विषय धन्यवाद. टॉसबॉक्स आम्हाला स्पॉन्सर केले गेले डोंगेगावचे समाजसेवक विजय बबन भगत साहेबांनी त्यांचे देखील विशेष धन्यवाद. तंटामुक्त अध्यक्ष देखील ते आपल्याला पाहायला मिळतात. खेलो डॉक्सचे आम्हाला स्पॉन्सर केले उपसरपंच डोंगे शैलेश मधुकर पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय वडगरचे समाजसेवक आणि मिताली इंटरव्ह्यूचे सर्व जय जगन्नाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणखीन एक प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय जे आम्हाला पोलीस पाटील डोंगे राकेश मोतीराम पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचा एक विषय धन्यवाद. इंटरनेटची सुविधा आम्हाला रमा जिमचे ओनर रमाकांत म्हात्रे साहेबांकडून स्पॉन्सर केले त्यांचे एक विषय धन्यवाद. त्यानंतर पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेलेली आहे भूपेंद्र पाटील साहेब डोंगेगावचे त्यांचे एक विषय धन्यवाद. बॉल स्पॉन्सर केले गेले आहेत डोंगेगावचे समाजसेवक विनोद किसन भगत साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील विषय धन्यवाद. स्टेज नवगडचे सूरज पाटील साहेबांच्या माध्यमातून. ग्राउंडची सुविधा आम्हाला कालवार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरवले गेले आहे त्यांचं एक विषय धन्यवाद. सन्मान चिन्ह आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत माजी सरपंच डोंगे जितेंद्र दयानंद पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून पुढील वर्षासाठी जर्सी देखील संघाला दिल्या जातील. त्यानंतर सन्मान चिन्ह डोंगेगावचे हेमंत तुळशीराम पाटील साहेब डोंगेगावचे रुपेश रामकृष्ण पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द टी शर्ट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बॅट आम्हाला स्पॉन्सर केले गेले AP स्पोर्टचे अमरजी पाटील यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅचसाठी पेस्टी सूरज म्हात्रे यांच्याकडून आणि केक काउंट्री महेश पाटील यांच्या माध्यमातून टॉस विन संघाच्या संघनायकासाठी केक देखील पुरस्कृत केले गेले. या सर्वांचा विशेष धन्यवाद. क्वार्टर फायनल आपण पाहतोय एकविरा अविदेवी विपक्ष जयदुर्गा सुरे बी या दोन संघामध्ये. स्ट्रायकर बॅटर सिद्धेश नॉन बॅटर आपण करण पाहतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार षटकार चेंडूला फेकून दिले या लॉंग चुरून सीमा पार सिद्धेशच्या बॅट मधून सरळ षटकार. पाटील याचं स्वागत षटकाराने करताना आपण बघतोय सिद्धेश पाटील मागील सामन्यामध्ये देखील ही सुरुवात सिद्धेश पाटील यांनी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू जातोय फाईन लेग रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
आज एकविरा हवे दिव्य संघ आपण पद हवेवरून जणू काही या ठरूनच आलेल्या आर या पार ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये त्यांची तोडफोड विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. सिद्धेश पाटील जणू काही या हवी देव इथूनच सेट होऊन आलेला आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती 16 धावा. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. 2 इन रो. 2 में 2 ठोक डाले. ज्या नाश्त्यामध्ये या हविदेव संघाचे फलंदाज काय खाऊन आलेले ते या प्रेक्षकांना देखील प्रश्नचिन्ह पडलेलं आहे. षटकार चौकारामध्ये डील करताना पण पाहतोय अगदी या चेंडूची चामडी या मैदानावर नक्कीच लोळवायला सुरुवात या सामन्यामध्ये केलेली आहे सिद्धेश पाटील या फलंदाजाने. यावेळी मात्र टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. यावेळी चेंडू अडवला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल या पाहायला मिळते ते धावफलकावर 23 धावा. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो एकविरा हवीदेव विपक्ष जयदुर्गा सूर्य बी या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे ऑन साइडला मिड मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत मात्र दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू अखेर अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज करण पूर्ण करतोय आणि 2 धावीने एकविरा हवीदेव संघाची धावसंख्या पोहोचते ती या 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी 25 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद चांगली धावसंख्या एकविरा हवीदेव या संघाची. दरम्यान विजय बबन भगत साहेबांचं आगमन झाले ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला पुरस्कृत केला गेलेला आहे. त्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष तंटामुक्त समिती डुंगे विजय बबन भगत साहेबांचं आगमन झालेलं ज्यांच्या माध्यमातून नाणेफेक कक्ष देखील आम्हाला पुरस्कृत केला गेला. आमचे टॉस बॉक्स स्पॉन्सर आहेत. वेलकम विजय बबन भगत साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पाऊलच्या पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर एकविरा हवीदेव संघाची या 25 धावा पाहायला मिळते आणि आता मध्ये दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज जयदुर्गा सूर्य बी संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर विघ्नेश. विघ्नेश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. सामनाकर फलंदाज विघ्नेशचा सिद्धेश. यावेळी मात्र अगदी या खेचून मारलेला फटका आणि चेंडू निघून जाते सीमा पार. गॅप मधून मेडिकल मधून हा चौकार. या चेंडूवर वापसी करताना गोलंदाज विघ्नेश पाटील पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची या 16वी स्पर्धा आपण पाहतोय. खेचून मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. मानव विहिरीत क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय आणि या दरम्यान फलंदाजांना 1 धाव घेण्याची संधी मिळते. 1 धाव फलंदाज पूर्ण धावसंख्या सिंगल पोहोचते ती 30 वर. 3 नॉट 30 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना आपण बघतो एकविरा हवीदेव या संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातो मेडिकलच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
खूप टप्पा ठेवलेला आहे तेव्हा तेव्हा मात्र आपण बघितलं तर पुलच्या फटक्याने चिडूने आकाशाशी गप्पा केलेल्या आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. 36 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी चेंडूला हुक केलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. कालामध्ये दोन्ही सलामीवीरांकडून खास करून सिद्धेश आक्रमक मूडमध्ये आणि करणच्या बॅटमधून देखील 6 रन 2 वेळा पाहायला मिळाले आहेत. 2 षटकार पाहायला मिळाले आहेत. तो देखील चांगली फलंदाजी करताना सिद्धेशाला साथ देताना एकूण हवीदेव संघाची धावसंख्या 2 षटके समाप्तीनंतर धावफलकावर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 42 धावा. 42 विदाउट लॉस. नील इंटरप्राइजेस खेळाडू कक्ष आपण पाहतोय. नक्कीच आज ज्यांचा वाढदिवस आहे शैलेश पाटील यांच्या माध्यमातून हा खेळाडू कक्ष आम्हाला पुरस्कृत केला गेलेला आहे. आज शैलेश पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्या आयोजन कमिटीकडून लक्ष हार्दिक शुभेच्छा. अब जिओ हजारे साल के दिन हो 50,000. त्यांच्या माध्यमातून नील इंटरप्राइजेस खेळाडू कक्ष देखील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन आपण पाहू शकता. दोन षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटके समाप्त तर 21च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा एकविरा हवीदेवी संघाने कुठून काढले आहेत आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज निशान पाटील येतोय. निशान याला मात्र एकविरा हवीदेवी संघाच्या फलंदाजाने शांत ठेवावं लागेल. धावसंख्येवर ब्रेक लावावा लागेल. इथे प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या डबल 44 धावा. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय एकविरा हवीदेवी विपक्ष जयदुर्ग सुरेश बी या 2 संघामध्ये. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल आहे. पोहोचते ते 45 वर 45. यावेळी मात्र बेस्ट टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. दोन्ही सदस्य मध्ये चेंडू पडतोय आणि या 2 धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 वर 46. सुस्वागतम 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 दरम्यान या स्पर्धेमध्ये आमच्या व्यापडायजर आगमन होतोय. सन्मान्य आदरणीय आमच्या मान्यवरांचं ज्या मान्यवरांमध्ये आपण पाहू शकता राजेश शरद पाटील साहेब खानपे उद्योगपती त्यांच्या समेत इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये कपिल तारे साहेबांना देखील आपण पाहू शकतो. त्यांच्या समेत इतर मान्यवर आपण पाहतोय. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅटिंग साईडने इथे मात्र रिव्ह्यूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
ऑनफिल्ड पंच आपण आपला डिसिजन द्यायचा आहे. नक्कीच जो डिसिजन आहे तो कायम असणार आहे. धावसंख्या 47 धावा. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम असणार आहे. येस आपण पाहतोय. दरम्यान आगमन होते जोगेन भगत साहेबांचं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समेत अशोक शेट्टी साहेबांचं देखील आगमन झालं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण व्याप टाईजवर पाहतोय अशोक शेट्टी साहेब, जोगेन भगत साहेब आणि खानपेगावचे माजी सरपंच राजेश शरद पाटील साहेब, त्यांच्या समेत खानपेगावचे समाजसेवक कपिल तारे साहेब, या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. पंचाच्या दरम्यान इशारा होतोय वाईट. आव्हान देता वाईट रूपाने एकवेळ हवी देव संघाची धावसंख्या पोहोचते 54 वर. प्लॅन मिस. चांगल्या चेंडूच्या हाताळणे आणि चांगल्या चेंडूने षटकाची देखील समाप्त होते. 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकवेळ हवी देव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 54 धाव. हे व्यापीठाचा दाखवलं जातं. व्यापीठाजवळ नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे अशोक शेट्टी साहेब, त्यांच्यासमोर जोगेन भगत साहेब आणि त्यांच्यासमोर राजेश शरद पाटील साहेब, माजी सरपंच खांडपे आणि त्यांच्यासमोर समाजसेवक खांडपे कपिल तारे साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं भक्तिधाम स्पोर्ट डुंगे आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत अर्चित पाटील साहेब आणि विजय भगत साहेबांचं देखील व्यावड्याचं आगमन आपण पाहतोय. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोनक वझे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 4 फलंदाजांनी अर्धशतक झळकवलेले, त्याने त्यामध्ये रोनक वझे याच्या देखील अर्धशतकाचा समावेश आहे. एक विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळालं आहे, जे सोने वडवणकर संघाच्या अंकुश पाटील यांनी ती पूर्ण केली होती. पिकअप शॉट, चेंडू निघून जाते लॉंग लेगच्या वरून सीमापार, लॉंग वे षटकार. बॅट बदल षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 60 वर. येथे देखील मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना आपण पाहतोय एकूण हवी देव संघ. यामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील 91 धावा 5 षटकामध्ये एकूण हवी देवी संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि या सामन्यामध्ये देखील मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र जाताना आपण पाहतोय एकूण हवी देव संघ. पहिल्या विकेटसाठी इथे आपण पाहतोय 60 धावांची भागीदारीचा देखील विक्रम केला जातोय. मात्र यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम पाहायचा झाला तो विक्रम यतीन मडवी आणि कौशल पाटील याच्या नावे आहे, ज्यांनी 4ठा मानकुली विरुद्ध चावेंद्र चषकामध्ये पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली होती. फ्लिक केलेल्या चेंडूला मिड रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय मिसफील्ड आणि एकचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या 62. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते करण आणि सिद्धेश या 2 बॅटरमध्ये. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार. जेवढ्यात जास्त उंची आणि तेवढ्यात जास्त अंतर चेंडू होतोय सीमाशिवाय छुम अंतर.
धावसंख्या वेगाने वाढवून होते. धावपलेकर 68 धावा आणि सिद्धेश पाटील वैयक्तिक 45 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. मागील सामन्यामध्ये त्याचाच बंधू प्रितेश पाटीलचा अर्धशतक पाहायला मिळाला होता आणि अर्धशतकाचा उंबरठ्यावर सिद्धेश पाटील. आणि इथे मात्र आपण पाहतोय या अर्धशतक देखील पूर्ण करताना या स्पर्धेमधील 5वं अर्धशतक सिद्धेश पाटील पूर्ण करताना बॅट उंचवताना आपण पाहतोय. सिद्धेश पाटील याचं अर्धशतक पूर्ण होतंय. एका संघाकडून 2 अर्धशतके या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये 5वं अर्धशतक सिद्धेश पाटील याच्या नावे पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलेला आहे. भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू देखील सीमा आरशाबाहेर गेला. आणखीन एक षटकार. ऐंशी धावांची जो भागीदारीचा विक्रम होता त्या विक्रमाची देखील बरोबरी इथे केली जाते. शिलमत वर्ल्ड संघाकडून पोगावे मैदानावर चायवेंद्र चषकामध्ये यतीन मडवी आणि कौशल पाटील यांनी जो भागीदारीचा विक्रम केला होता त्या विक्रमाची बरोबरी आणि तो विक्रम आता मात्र धोक्यात. येस, विक्रम धोक्यात. नवीन विक्रम आता मात्र करण आणि सिद्धेशच्या नावे. हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. आणखीन एक षटकार. तब्बल 86 धावा धावपलेकर पाहायला मिळतात. आपल्या धावपलेकर धावा कुठून काढलेले आहेत ते जिंदाबाद बिंदाबाद आपण पाहतोय. 86 आणि 87 धावांचं लक्ष ठेवलंय जयदुर्ग सूर्य बिया संघासमोर. तब्बल 87 धावांचं लक्ष आहे जयदुर्ग सूर्य बी संघासमोर. पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी आपण पाहतोय आणि यंदाच्या मध्ये विक्रम देखील प्रस्थापित केला आहे करण आणि सिद्धेश या दोन्ही फलंदाजाने. आपण स्वागताकडे आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते अशोक शेट्टी साहेबांची आणि अशोक शेट्टी साहेबांचा हेतूचे सन्मान इथे तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते अशोक शेट्टी साहेबांना सन्मानित करायचं आहे. अतिथी देव भव नक्कीच आपण पाहतोय. प्रमुख अतिथी आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात आणि त्या अतिथींचा हेतूची सन्मान इथून केला जातोय. अशोक शेट्टी साहेबांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा सन्मान तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. शॉल पुष्पगुच्छांनी सन्मान चिन्ह देऊन अशोक शेट्टी साहेबांना सन्मानित केले जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये जोगेन भगत साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपल्यामध्ये माजी सरपंच खांडपे राजेश शरद पाटील साहेबांचे देखील बहुमूल्य उपस्थिती आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते माजी सरपंच खांडपे राजेश पाटील साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता राजेश शरद पाटील साहेब. त्यानंतर आपल्यामध्ये खांडपे गावचे समाजसेवक कपिल तारे साहेबांचे देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते कपिल तारे साहेबांना सन्मानित करायचं आहे. खांडपे गावचे समाजसेवक आहेत कपिल तारे साहेब. त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथून केला जाईल. माजी सरपंच जितेंद्र पाटील साहेबांच्या दरम्यान आमच्या व्यापेड्याचं आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विशाल लक्ष आहे आणि विशाल लक्षाचा पाठलाग
कशाप्रकारे केला जाईल हे ऐकूया आपण विशाल पाटील यांच्याच वाणीतून. दरम्यान नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे माजी सरपंच जितेंद्र पाटील साहेबांचा देखील इथे आगमन झालं आणि त्यांचा देखील तुझे सन्मान इथून आपण करणार आहोत. पुन्हा एकदा तुषार पाटील यांना विनंती असेल. माफ करा, आपण पाहतोय विद्यमान सरपंच जितेंद्र पाटील साहेबांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथून केला जातोय. आपण पाहू शकता विद्यमान सरपंच दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि व्हाईट बॉलने सुरुवात. आज धुमाल सरांनी देखील समालोचन करत असताना एका गोष्टीचा उल्लेख केला की हायवे दिवेवाले हायवेवरनं सेट होऊन आलेत आणि तेच वाटलं. आज तर पाटील ब्रदर्स फायर आहेत. ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला, आधी प्रितेश पाटील आता सिद्धेश पाटील, आणि पाटील नावामध्येच दम आहे. आता लिडिंग एज बॉल हवेमध्ये रोनक वजेची विकेट. म्हणजे या मॅच मध्ये आता फार पुढे टीम हायवे दिवे, कारण या मॅच मध्ये सुरे बी टीमला जर कमबॅक करायचा होता तर रोनकची बॅट चालणं महत्वाचं होतं, पण तोच रोनक आता 0 वरती चाललाय डगआउटच्या दिशेने. पाचवं अर्धशतक. आणि खरं तर जर आपण पाहिलं या एका स्पर्धेमध्ये 5 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. स्पेशली 2च दिवसीय ही स्पर्धा आहे. आणि फर्स्ट टाइम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये 5 अर्धशतक एक स्पर्धेमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट राहिली की ही स्पर्धा 2च दिवसीय आणि 2 दिवसांमध्ये 5 अर्धशतक, आणि अजूनही यात नंतरही सामने बाकी आहेत आणि या इनिंगमध्येही भरपूर खेळ बाकी आहे. विकेटने सुरुवात झाली. चला रिपोर्टिंग करा, विनंती असेल टीम आई जोगेश्वरी जुनांदुर्की, माफी असू द्या, बजरंग गोरसे ए टीम, कारण फर्स्ट मॅच जुनांदुर्कीने जिंकली, देन गोरसी टीमने बाजी मारली. त्यातून दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये गोरसी ए टीमचा पण चांगला खेळ पागला होता आणि टीम उपस्थित आहे. गोरसी ए टीम आज त्यांनी फर्स्ट हाफमध्ये फार इम्प्रेसिव्ह कामगिरी दाखवली. स्पेशली पंकज भोईर लाजवाब खेळला आज. दोन्ही सामन्यांचा प्लेअर ऑफ द मॅच तोच होता. आता त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल याचं उत्तर या मॅचमध्ये मिळणार आहे, बट सध्याची परिस्थिती पाहता टीम हायवे दिवे फार पुढे. ऑन साईडला फटका खेळायचा होता. बॉल दरम्यान आता डीप स्क्वेअर लेगला चालला. फिल्डर तिथे येतात. हलकी मिसफील्ड जरूर झाली, बट त्याचं नुकसान जास्त होणार नाही आहे. सिंगल कंप्लीट केली जाईल. टार्गेट जर आपण पाहिलं तर 87चा चेज, आणि 87च्या चेजमध्ये सुरुवात कमकुवत आहे, कारण या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ, बॉल हवेमध्ये होता. पुलचा फटका खेळायचा होता, बट बॅटचा अगदी स्टिकर जिथे असतो तिथेच हा बॉल लागला. मिळेल फक्त सिंगल. आणि या पहिल्या षटकाने कुठेतरी हा सामना आता खिशामध्ये टाकला टीम हायवे दिव्याचा, कारण या फर्स्ट ओव्हरमध्ये जिथे रिक्वायर रेट ऑलमोस्ट 22 रन बरोबर करायचं होत्या, तिथे या फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. पुलचा फटका आला, फ्लॅट बॉल चाललाय थेट
कॅमेरामॅनचा भेटीसाठी षटकार. साहेबांचं गुणगान गाणार आहे संगीत, कारण दिवा पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने आपल्या समाजासाठी नव्हे तर मी म्हणेन समस्त महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान दिलं. त्यामध्ये स्त्री भ्रूण हत्यामध्ये देखील कायदा यायला हवा आहे. चुकीचं या गोष्टीचा विरोध असायला हवा, यासाठी कायदा असायला हवा. यासाठी संसदेमध्ये विषय मांडणारा एकमेव नेता म्हणजे दिबा पाटील साहेब. आणि जागेच्या बद्दल जागाच मिळायला हवी, जमिनीच्या बदली जमीनच मिळायला हवी. हा कायदा देखील दिबा पाटील साहेबांमुळेच आज आहे. आणि त्यामुळेच आज जर आपण पाहिलं आपल्या आगरी समाजामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याचा फायदा फार झालेला आहे, कारण जागेच्या बदली जागा देण्याचा कायदा देखील दिबा पाटील साहेबांमुळेच आला. आणि कुठेतरी दिबा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला लागलं पाहिजे. तो मोर्चा जो थांबला होता त्या मोर्चाला पुन्हा एकदा पुढे नेण्याचं कार्य नेतृत्व भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांनी तो मुद्दा पुन्हा एकदा संसदेमध्ये उचलला. आणि तरी सुद्धा अजून देखील नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलेलं नाहीये. त्याचा निषेध संपूर्ण आगरी कोळी समाज आजही करतोय. एक स्कूटीची चावी आम्हाला सापडलेली आहे, ज्या कोणाची असेल प्लीज घेऊन जावा. पॅनवरती बॉल अपील, बट अंपायर सहमत नाहीयेत. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि सिंगलने काही फरक टीम पडणार नाहीये टीमला हायवे दिव्याला, बिकॉज त्यांनाही ठाऊक आहे की आता इक्वेशन जे राखले या मॅचमध्ये समीकरणाचा जर आपण विचार केला तर स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आहे 11 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल आता खेचून मारायचं होतं, प्लॅन मिस, येतो डॉट. आणि एक एक निर्धाव चेंडू या मॅचमध्ये आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम हायवे दिवाला. कारण 4 ओव्हरमध्ये 87 चेस करत असताना प्रत्येकी ओव्हर मागे 22 करायचा होता. फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 10 आला. आता लोबो फुल टॉस, फ्लिकचा फटका आला, इथेही सिंगल कंप्लीट केली जाईल. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही, सिंगलच मिळेल. आणि सिंगलचा साह्याने टीम टोटल आता 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. बट नाखुश असेल टीम जयदुर्गा सुरेबी ज्या प्रकारे या मॅचमध्ये परफॉर्मन्स राहिला, कारण कुठेतरी 4 ओव्हरची मॅच हाच टोटल जर 60 असता 65 असता तर ही फाईट आपल्याला आणखीन या क्षणालाही चांगली पाहायला मिळू शकली असती. बट कुठेतरी जो पार स्कोर होता त्यापेक्षा मी म्हणेन की 20 ते 25 धावा जास्त बनवला फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम हायवे दिव्यानं. आता हे बॉल डीप स्क्वेअर लेगला चालला, फिल्डर येतात तिथे, बॉल फुल केला जातो आणि सिंगल मिळेल. आणि ज्या प्रकारे बॅटर्सची देखील बॉडी लँग्वेज पाहायला मिळतं असं वाटतं की पराभव स्वीकारला की काय, कारण स्कोर कार्ड या सिंगलचा साह्याने 13 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता अजूनही स्टील 74 अजूनही हव्या आहेत. आता हा फटका लाजवाब आला, बॉल दरम्यान जाईल डीप स्क्वेअर लेगचा वरना, षटकार 6.
विकेट दरम्यान मिळाली. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 बॅटर प्रतीक पाटील. प्रतीक आला. पहिलाच बॉल प्रतीकसाठी पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय आणि आता या मॅचमध्ये फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत आणि फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे देवे किती रन्सने हा सामना जिंकेल. हाच प्रश्न या मॅचमध्ये बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला सेमी फायनल 2 दरम्यान पाहायला मिळणार आहे. मॅच बिटवीन जय बजरंग गोडसे ए आणि ऑनगोईंग मॅचची विनर टीम. कालचा दिवस सेमीफायनल 1 आपण पाहिली होती. टीम मयू 11 धामणगाव आणि अर्णव इंटरप्राइजेस खारबाव यामध्ये ती मॅच होती आणि तिथे एक निसटता विजय मिळवला मयू 11 धामणगाव टीमने. आणि धामणगाव टीम आपणही लवकरात लवकर आता रिपोर्टिंग करा विनंती असेल. नेक्स्ट बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील दरम्यान करण्यात जरूर आली बट बॅटरनी बॉलचं कोणत्या प्रकारे कॉन्टॅक्ट नाही आहे. येतोय डॉट आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू बाकी आहेत. येते 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रितेश पाटीलसाठी देखील ही स्पर्धा आजचा दिवस फार चांगला चालला कारण मागील सामन्यामध्ये अर्धशतक प्लस 2 विकेट. याही सामन्यामध्ये आतापर्यंत जे आपण पाहिलं बॅटिंगसाठी संधी मिळालीच नाही कारण काय लाजवाब खेळी दोन्ही बॅटर्सने दाखवली. षटकार जरूर येतो बट या रन्स फक्त या क्षणाला पराभवाचं अंतर कमी करू शकतात. सिक्सर येतो आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. आणि दरम्यान हा बॉल देखील येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 26 आणि येत्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फक्त औपचारिक त्या मॅच मध्ये बाकी आहेत. आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलर दरम्यान तयार होतोय. प्रथम येतोय बॉलिंग करण्याकरिता प्रथम आला बॉलिंग करण्याकरिता लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल प्रतीकचा हा फटका हवेमध्ये आहे पण फिल्डर नाही आहेत तिथे कोणते आणि परिस्थिती देखील ज्याप्रमाणे आहे की हवे दिवे टीमचे फिल्डर एक्स्ट्रा एफर्ट्स टाकणार देखील नाही आहेत कारण त्यांना ठाऊक आहे की या क्षणाला किती काही गोष्टी जरी घडल्या एखादे 2 नो बॉल देखील पडले तरी सुद्धा त्यांना फरक पडणार नाही आहे कारण मार्जिन आता फार मोठा आहे. कारण टीम टोटल जर आपण आता पाहिली तर 27 ऑन द बोर्ड. निशाणा जर सटीक साधला असता तर नक्कीच रनआउटची शक्यता होती. जिंकण्याकरिता आता जर आपण पाहिलं तर अजूनही 59 धावेंची आवश्यकता आहे. फार मागे लागली आहे टीम जयदुर्गा सुरेव या मॅच मध्ये आणि चेंडू जे बाकी आहेत येते 4 चेंडू लागलेत 59 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल आता बॉल फिरवला पडल्यानंतर कमी गतीने हा बॉल येतो. अतिरिक्त राईस देखील हा बॉल झाला. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूंचा खेळ या मॅच मध्ये बाकी आणि अगदी सहजरित्या या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. 2 चेंडू आता लागलेत कारण खरं तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 87 रन्सचा हा जो टार्गेट इट्स मॅच विनिंग टोटल. कारण असे टोटल जेव्हा आपण ॲज अ बॅटिंग साईड उभे करतो तेव्हा खरं तर सेकंड इनिंगमध्ये बॉलरसाठी हीच गोष्ट महत्त्वाची होऊन जाते की डॉट बॉल हवेत बस. कारण डॉट बॉल जर येतील तरी सुद्धा काम बनतं आणि या इनिंगमध्ये तेच झालं. बघा विकेट जर आपण पाहिले आतापर्यंत 2च गेलेत बट डॉट बॉल बाउंड्री जास्त आल्या नाही त्याचाच फरक आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि दरम्यान आता या मॅचमध्ये चेंडू बाकी आहे शेवटचा एक.
आणि सामना जसा संपेल फर्स्ट ऑफ ऑल हायवे दिवे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आधी या. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अगदी सहजरित्या या मॅचमध्ये बाजी मारली आहे टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे टीमने आणि तब्बल 57 रन्सने या मॅचमध्ये त्यांनी